गरमागरम आणि झणझणीत अशी दिसायला जेवढी सुंदर दिसते त्याहून खायला अप्रतिम असणारी सोयाबीनची भुर्जी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही तुम्हाला जर सोयाबीनची भुर्जीची रेसिपी पूर्ण हवी असेल तर व्हिडिओ बिलकुलही स्किप नका करू आणि अशा टेस्टी अशा रेसिपीसाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी दिव्या आणि स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव या कुकिंग चॅनलवर. मी इथे 1 वाटी सोयाबीन घेतलेले आहे. अंदाजे 100 ग्रॅम सोयाबीन आहे. ते तुम्ही तुमच्या घरातील सदस्य जेवढे असेल त्या प्रमाणात तुम्ही सोयाबीन घेऊ शकता. सर्वात अगोदर आपल्याला सोयाबीन गरम पाण्यातून काढून घ्यायचे आहे, कारण सोयाबीनला एक उग्र वास असतो, तोही त्यातून निघून जातो आणि सोयाबीनही चांगल्या प्रकारे भिजल्या जातं. इथे मग गरम पाण्यामध्ये सोयाबीन 1 मिनिटभर ठेवणार आहे. ते चांगल्या प्रकारे फुलल्या जातं. या प्रकारे बघा सोयाबीन दुपटीने फुलल्या गेलेले आहे. आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे गरम पाण्यातून. जास्त वेळ नाही ठेवायचे गरम पाण्यात, नाही तर खूपच नरम होऊन जाता. ह्या पद्धतीने आता जोपर्यंत सोयाबीन थंड होत आहे तोपर्यंत आपण सोयाबीनच्या भुर्जीला फोडणी देऊन घेऊ. तोपर्यंत सोयाबीन थंडही होतील आणि आपण त्यांना हातही लावू शकतो. ते गरम गरम आहे सोयाबीन. आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्यामध्ये मी ते 2 चमचे तेल टाकून घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, तेल तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरेही चांगल्या प्रकारे फुलल्या गेलेले आहे. इथे मी आवडीनुसार 5-6 मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्यांचं ठेचा तयार करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. या पद्धतीने आपल्याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे. आता इथे मी 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक चॉप करून घेतले होते. या पद्धतीने तेही आपल्याला गुलाबीसर होईपर्यंत चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे. या पद्धतीने इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकल्याने आपला कांदा लवकर परतून होतो. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. कमी फ्लेमवर कांदा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. या पद्धतीने जोपर्यंत कांदा परतून होतो तोपर्यंत सोयाबीनही थंड झालेले आहे. आता हे आपण हाताने चांगले त्याचे पाणी निथरून घ्यायचं आहे. या पद्धतीने सर्व सोयाबीनचं पाणी निथरून घेणार आहोत आपण. आता मी इथे सोयाबीन मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. आपल्याला पल्स मोडवर ही बारीक करायचे आहे. मिक्सर चालू बंद करत असं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं. या पद्धतीने खूप बारीक नाही करायचं, या पद्धतीने झालं पाहिजे. या पद्धतीने आपण इथे सर्व सोयाबीन मिक्सरमधून काढून घेणार आहोत. या पद्धतीने तुम्ही बघू शकता की छान प्रकारे बारीक झालेला आहे. खूप बारीकही नाही करायचं आहे. आणि एका साईडला आपला कांदाही चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे. तुम्ही बघू शकता कांदा छान परतला गेला आहे. आता त्यामध्ये मी 1 मोठ्या साईजचा टमाटर बारीक चिरून त्यामध्ये टाकलेला आहे. तेही चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण काही बेसिक मसाले टाकून घेणार आहोत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट. आपण 1च चमचा लाल तिखट टाकलेला आहे. पहिले अगोदर हिरवी मिरची टाकलेली होती आपण त्यामध्ये, आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला सर्व मसाले हे जळू नये म्हणून थोडं पाणी टाकून चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यासोबतच टमाटे आणि कांदाही चांगल्या प्रकारे नरम होतो. या पद्धतीने तर सर्व मसाले फ्राय झालेले आहे. आता आपण जे सोयाबीन बारीक करून ठेवलेलं होतं ते त्यामध्ये टाकून चांगलं 5 मिनिटभर चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. या पद्धतीने एकसारखं हलवत. तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे फ्राय झालेला आहे आणि कलरही तर अप्रतिम आलेला आहे भुर्जीला. आता त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून आपली सोयाबीनची भुर्जी तयार झालेली आहे. तुम्ही ही भुर्जी पावासोबतही खाऊ शकता. तुम्हाला जर ते पावासोबत खायचे असेल तर थोडंसं पाणीही टाकून थोडेसे ओलसर करू शकता, नाहीतर तुम्ही अशी सुटसुटीत अशी सोयाबीनची भुर्जी ठेवू शकता. तुम्ही ही भुर्जी पोळीसोबत, पराठ्यासोबत, पावासोबत खाऊ शकता. खूप छान लागते. टेस्ट अप्रतिम झालेली आहे सोयाबीनची भुर्जीची आणि सुटसुटीत तर तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे.